धन्यवाद प्रवीण गायकर, धन्यवाद युवराजी माळी। कमालीची मॅच खरं तर रंगली, जिथे एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिर्ले संघानं रायगड जिल्ह्यातील एक बलाढ्य संघाला पराभूत करून आज खरं तर एक विक्रम आपल्या नावावर केला आणि मेगा फायनलचं तिकीट मिळवलंय। आणि आपण वळूयात दुसऱ्या सेमीफायनलकडे, जिथे एका बाजूला असेल जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या विरुद्ध जासई 40+। जय हनुमान खारकोपर संघानं प्रथमतः नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते जासई 40+ या संघाला। 5 षटकं 5 गोलंदाज, एक आगळी वेगळी संकल्पना पाहायला मिळते। कमालीचं आयोजन आज मेगा फायनलची ही आपण अंतिम रात्र अनुभवतोय। 5 रात्रीमध्ये आज खेळाडूंनी खरं तर भरभरून आपला खरं तर प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला। एक लोकप्रियता स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते आणि वळूयात आपण या मॅचकडे, जिथं सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाल्या। भूषण मात्रे स्ट्राईकला पाहायला मिळतात, नॉन स्ट्राईक एंडला प्रवीण घरत आणि गोलंदाज दाखल होतील प्रतीक पाटील। पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवर दांडी गुल, इथून भूषण मात्रे पहिल्या चेंडूवर होतील त्रिफळाचीत बाद। जासई 40+ संघ खेळतोय आणि या संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात प्रयागराजवरून। शिवशंभूचे प्रोप्रायटर संदीप शेठ ठाकूर, संकेत शेठ ठाकूर, तसेच स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत, राजू म्हात्रे, प्रवीण पाटील आणि प्रवीण म्हात्रे, उमेश घरत, प्रवीण पाटील आणि समृद्ध ठाकूर यांच्या वतीने जासईच्या 40+ संघासाठी शुभेच्छा आल्यात। धनराज पाटील आले डावखुऱ्या, त्याचे पहिलेच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, इथून सिंगल धाव मिळायला जाईल। $40+ साठी अनेक बक्षीस आहेत, पण यावेळचा फटका फसला प्रवीण घरतचा। स्वतःच्या फॉलोअर मध्ये आणखीन एक विकेट मिळवले, ते म्हणजे प्रतीक पाटीलनं। जासई 40+ संघाला लागलाय हा दुसरा आदरा। यस विपुल, या ठिकाणी आपण एवन जोडी भारतीय जनता पार्टी उरण तालुका चिटणीस, वेदिका एंटरप्राइजेसचे सर्व आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासईचे अध्यक्ष सन्माननीय बलिशेठ घरत साहेबांचं आगमन, त्यांच्या समेत मास्टरमाइंड आमचे शिरीष शेठ यांना विनंती करतो। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सुनील घरत साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं, कल्पेश भाई आपण देखील यावं, सर्व साथी सहकार्यांना विनंती करतो आपण यावं। जर इथून सामना जिंकला आणि थेट फायनल मध्ये प्रवेश केला जासई 40+ क्रिकेट संघाने, तर त्यांच्यासाठी रोख रक्कम भारतीय जनता पार्टी उरण तालुका चिटणीस तथा विठ्ठल क्रिकेट क्लब जासईचे अध्यक्ष बलिशेठ घरत यांच्या वतीनं 25,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। अनेक बक्षीस आहेत जासई 40+ साठी। शिवशंभू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर संदीप शेठ ठाकूर, संकेत शेठ ठाकूर आणि स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत, व्हीयू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उमेश घरत आणि विकी शेठ दापोलकर यांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5,000चं कॅश प्राइज हे जासई 40+च्या खेळाडूंसाठी दिलं जाईल। स्वराज एंटरप्राइजचे प्रोप्रायटर मिलन शेठ घरत, व्हीयू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर विकी शेठ दापोलकर आणि उमेश घरत आणि शिवशंभू एंटरप्राइजचे प्रोप्रायटर संदीप शेठ ठाकूर आणि संकेत शेठ ठाकूर यांच्या वतीनं देखील थेट प्रयागराजवरून या खेळाडूंसाठी बक्षीस देत आहे। ते सुद्धा लाईव्ह करतात, संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करतात आणि त्यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देखील आल्यात। प्रतीक पाटील सध्या गोलंदाजी करतात, समोर संदीप घरत आलेत, आडव्या बॅटनं फटका खेळलाय, चांगला प्रॉपर टायमिंग जरूर झालाय, क्षेत्ररक्षक धनेश भोईर आहेत, झेल सुटलाय पण इथून सिंगल धाव मिळायला जाईल। एका बाजूला जासई संघाचा 40+ संघ पहिल्यांदाच पहिल्या प्रयत्नामध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाला। एकत्र आज घवघवीत यश आहे। मिलिंद ठाकूर या संघाचे कॅप्टन
आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर खारकोपर संघ ज्यांनी खरं तर संपूर्ण संघ एकत्र केला आणि 5 रणजी क्रिकेटच्या शृंखलेमध्ये खरं तर बक्षिसा पात्र चांगलीशी कामगिरी करणारा संघ देखील पाहायला मिळाला. याच क्रीडांगणामध्ये ज्या खरं तर खेळाडूला हर्षल ठाकूरला आपण बाईक घेताना पाहिलं, तर दुसऱ्या बाजूला आपण शिडोच्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये प्रफुल्ल घरतला देखील बाईक घेताना पाहिलंय. त्यामुळे एक नामांकित हा देखील संघ राहिलाय. प्रतीक पाटीलचा पुढील बॉल आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. समोर धनराज पाटील आहेत. अकूट टप्प्याचा बॉल देखील पाहायला मिळालाय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथून पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागल्या गेल्या. त्या बॅटिंग करत असताना जासई 40+ या संघाच्या 2 बाद 2 धावा. प्रचंड शुभेच्छा येतात आज प्रयागराजवरून. संदीप शेठ ठाकूर, संकेत शेठ ठाकूर, मिलन शेठ गरत, राजू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, उमेश गरत, विकी दापोलकर, प्रवीण पाटील आणि समुद्र ठाकूर हे प्रयागराजसाठी खरं तर महाकुंभ मेळ्यामध्ये गेलेत. तरी सुद्धा जासई 40+ची मॅच ते अजूनही एन्जॉय करतात आणि त्यांनी सांगितले की जासई 40+च्या संपूर्ण संघाला आमच्या वतीने शुभेच्छा आहेत. हा संघ देखील जर मेगा फायनल दाखल झाला तर आमच्या वतीनं तब्बल 5,000चं बक्षीस त्यांच्या वतीने सुद्धा देण्यात जाणार आहे. तसेच वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे चिटणीस आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई संघाचे अध्यक्ष बलिशेठ गरत यांच्या वतीनं रोख रक्कम 25,000चं कॅश प्राईज जासई 40+च्या या संघाला सुद्धा दिलं जाईल. तब्बल 30,000चा कॅश प्राईज जासई 40+च्या टीमसाठी आहे. यावेळचा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न झालाय. अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला. LBW स्वरूपात तिसरा आदरा लागलाय जासई 40+ या टीमला. जासई गावाच्या मैदानावर सामना रंगणार हा. विठ्ठल क्रिकेट संघासारखे तुम्ही आयोजन करणार ना. जासई गावाच्या मैदानावर सामना रंगणार हा. विठ्ठल क्रिकेट संघासारखे तुम्ही आयोजन करणार ना. धनराज पाटील सध्या बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर विशाल घरत सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालेत. धनराज पाटील यांच्याशी जो बक्षीस आहे, पण जेव्हा ते गोलंदाजीसाठी दाखल होतील तेव्हा 3 डॉट बॉल जर टाकले तर कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीने तुम्हाला 1000 रुपयाचे कॅश प्राईज गोलंदाजी करताना दिलं जाईल. धनराज पाटीलसाठी हे बक्षीस आहे. विशाल आलाय. अतिशय चांगल्या दर्जाचा हा खरं बॉल पाहायला मिळाला. तेवढा चांगला हा फटका कव्हर क्षेत्रामध्ये सय्यद पाटील यांनी खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. प्रफुल्ल घरत यांनी हा चेंडू अडवलाय. इथून एकच धाव मिळाली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावा लागल्या गेल्यात त्या 3 बाद 3. थोडीशी बिकट परिस्थिती आहे, पण जासई 40+ संघाचा जर विचार केला आपण तर आपण जास्त सराव नाहीये, पहिल्यांदाच उतरलेत, पण पहिल्या प्रयत्नात देखील चांगली त्यांची कामगिरी पाहायला मिळाली. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पण आज घरच्या मैदानामध्ये 40+ संघाने जी सुरुवात केली, जो गणेश केलाय, पारगाव सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. विंधणेला देखील काल त्यांनी पराभूत केलंय. त्यामुळे 40+च्या फॉर्मॅटमध्ये हा संघ सध्या A1 क्वालिटीचा संघ म्हणून संघाकडे पाहिलं जात आहे. चांगलं खरं तर खेळाडू आहेत. अनेक वर्षाचा दांडगा अनुभव असे खेळाडू देखील पाहायला मिळतात. आणि आज जे नेतृत्व मिलिंद सरांनी केलंय त्या नेतृत्वाच्या खाली आज जे खेळाडू खेळतात त्यांचं सर्व काही चांगले खेळ देखील पाहायला मिळालेत. रिबस खेळण्याचा धनराज पाटील यांचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं बक्षीस येते. धनराज पाटील आणि सय्यद पाटील दादासाठी बक्षीस आले. प्रत्येक षटकारासाठी आता 500 रुपयाचं कॅश प्राईज हे कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीने दिलं जाईल. काल त्यांच्यावर तब्बल 1 लाखाचं बक्षीस होतं, पण आज त्यांच्या वतीनं आता बक्षीस आलंय. हे कधी क्रिकेटचं प्रेम आहे. यावेळचा फटका सजवलाय. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत, पण एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडं. मिळतील धाबा धनराज पाटीलला 4.
चौकार आलाय धनराज पाटील यांच्या बॅटमधून विशाल घरतच्या विरुद्ध. आणखीन एक हा फटका सजवायचा होता. स्वतःच्या फॉलोअरमध्ये स्वतःला फ्लाय देखील केलं होतं पण चेंडू अडवला गेलाय. इथून डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना जासे 40+ या संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 7 धावा. प्रथम सामना फर्स्टमध्ये चांगले क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळाला. इथून विचार केला तर लेग बाईज परिणामी मिळाला जाईल. ही किरी दाबाडी किरी धाबेनिशी धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 8 धावा देखील पाहायला मिळतात. कारकोपर संघ तेवढा ताकदीचा संघ आहे पण समोर जासे 40+ संघ पहिल्यांदाच ते खेळतात आणि पहिल्याच एंट्रीमध्ये त्यांनी देखील सुपर 4 देखील गाठलाय. पण धनराज पाटील आणि सय्यन पाटीलसाठी बक्षीस आहे कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं. प्रत्येक षटकारासाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आज आपण विचार केला तर स्मायरा आशिष ठाकूर स्मायराचा आज वाढदिवस आहे आणि तिला वाढदिवसाच्या आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. स्मायरा स्पोर्टची ओनर आशिष ठाकूर यांच्या खरं तर सुकन्या स्मायरा हिचा सुद्धा आज वाढदिवस आहे आणि तिला सुद्धा वाढदिवसाच्या आपण लाख लाख शुभेच्छा देतोय. यावेळचा हा बॉल फटका जरूर चांगला आहे. लॉंग ऑफमध्ये खेळून काढलाय. सिंगल रन्स इथून मिळाला जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. थांबवलं गेलंय. एका धावेवर थांबावं लागेल. थोडीशी खरं तर आता बिकट परिस्थिती ठेवली ती म्हणजे जासे 40+ संघाची पण दहशत राहिले ती खारकोपटे क्रिकेटच्या गोलंदाजांची कारण चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळालंय. आज आपण विचार केला तर हर्षल असेल त्यांचं प्रतीक असेल विशाल घरत हे नामवंत गोलंदाज. आयुष गोंधलीला आपण पाहिलं. यावेळचा बॉल थोडासा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर बॉलला खोदून काढलाय. मिड ऑफमध्ये चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगलला डबलमध्ये रोटेशन देखील चांगलं केलं गेलंय. 2 धावा देखील मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 12 धावा. 12 धावा देखील धावपट्टावर पाहायला मिळतात. अजूनही या इनिंगमधील विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 षटकांची मॅच 5 गोलंदाज त्यामुळे थोडीशी अग्निपरीक्षा दोन्ही संघासाठी नेहमीच लाभते. जर आपण विचार केला तर आज भूमिका स्पोर्ट चिरली या संघाने सुद्धा कारनामा केलाय. सावळी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. यावेळी लावली अपील आणि LBW स्वरूपात आणखीन एक हादरा लागलाय जासई 40+ या संघाला. सय्यन पाटील होतील बॅक टू पॅव्हिलियन. ये बादशाह कल्पेश शेठ को मालूम है. हाँ इसको मालूम है बलीम शेठ गरत को. नेपाल का गाणी आहे. 12 धावा लागल्यात. 4 महत्वाचे विकेट गेलेत. रोशन म्हात्रे आलेत. पहिला चेंडू खेळत असताना पाठीमागच्या दिशेने फर्स्टमध्ये आयुष गोंधली याने हा चेंडू अडवला. डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. रोशन म्हात्रेसाठी आता बक्षीस वाढलंय कल्पेश शेठ पाटील यांच्या वतीनं. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे रोशन म्हात्रे या खेळाडूला दिलं जाईल. मागील सामन्याचा हिरो आहे. काय कमालीची बॅटिंग तेव्हा त्या सामन्यामध्ये त्याने केली होती. पारगाव सारख्या बलाढ्य संघाच्या विरुद्ध आक्रमण त्याने केलं होतं आणि या मॅच मधील तो देखील इम्पॉर्टंट बॅट्समन आहे. यावेळेचा फटका समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतात वेगानं. इथून फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेलेत त्या 13 धावा पाहायला मिळतात. एखादी वापसी आणणारं षटक जासी संघाचं खरं तर पाहायला मिळेल का. कारण जासी संघाचं आक्रमण इथून व्हायला हवं. ज्या प्रकारे खारकोपर संघाची गोलंदाजी राहिली आहे फक्त 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा देखील धावपट्टावर पाहायला मिळाल्यात. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण विचार केला धनराज पाटील आणि रोशन म्हात्रे ही खरं तर दोन्ही बॅट्समनच्या कडून प्रचंड अपेक्षा असतील त्या म्हणजे जासी या टीमला.
गोलंदाज हर्षल ठाकूर आलाय. रोशन मात्रेच्या समोर अगदी खोलामध्ये बॉल पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडू हाताळला. याच क्रीडांगणामध्ये पहिली बाईक पटकावणारा खेळाडू, मागील सामन्याचा हिरो, कमालीची बॅटिंग त्यानं देखील केली. चांगली गोलंदाजी त्याची नेहमीच पाहायला मिळाली. त्यामुळे ही फार मोठं नाव आहे खारकोपर टेनिस क्रीडमधील. समोर रोशन मात्रे ज्यानं 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून एक धाव देखील येताना पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी इथून करावी लागणार आहे. फुलटॉस बॉल, त्याला मात्र लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 14 धावा देखील पाहायला मिळतात. या षटकातील अजूनही 4 चेंडू खेळ बाकी आहे. आज मेगा फायनलची आपण अंतिम रात्र पाहतोय. आपण कौतुक करूयात मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान, विठ्ठल क्रिकेट क्लब जासई, संपूर्ण आयोजन कमिटी, त्यामध्ये आमचे कोचाध्यक्ष प्रमोद मडवी असतील, रक्षित म्हात्रे असतील, भूषणदादा म्हात्रे आणि संपूर्ण ऑल कमिटी यांचं विशेष योगदान राहिलंय. ज्यांनी खरं तर या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात. 5 रात्रीमध्ये हा खरं तर रणजी क्रिकेटचा आपण महाकुंभमेळा अनुभवलात आणि या स्पर्धेला सध्या अनेक सारे प्रेक्षक सुद्धा एन्जॉय करतात. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 15. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी हर्षल ठाकूर देखील करतात. समोर रोशन मात्रे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅच प्राईज कल्पेश पाटील यांच्या वतीने. पण यावेळचा हा बॉल पडल्यानंतर थोडासा शरीरावर आदळणारा देखील पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येताना देखील पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी हर्षल ठाकूर करतात. एक बेस्ट ऑलराऊंडर खारकोपर टेनिस क्रीडमधील म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जाते आणि चांगली गोलंदाजी अनेक वर्षे त्यांनी केलंय. खारकोपर टेनिस क्रीडचा बाहुबली म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे हर्षल ठाकूर यांची. यावेळचा फटका प्रॉपर टायमिंग आहे. वाईड डिश लॉंग ऑनच्या पलीकडं बऱ्याच उशिरा का होईना मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील होते. झेल आता तो निसटलाय. एवढा खरं तर स्वीट साऊंड आला होता बॅटमधून. असं वाटलं होतं की कदाचित चेंडू जाईल सीमा पार, पण एलिव्हेशन कमी पाहायला मिळालंय. रोशन मात्रेचा फटका फसला गेला, जिथं या चेंडूवर फक्त मिळाली गेली एकच धाव. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 16. डावखऱ्या हाताचा धनराज पाटील, त्यांना फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत विशाल गरत, त्यांनी कमालीचा झेल टिपला गेलाय आणि इथून 5व्या क्रमांकाचा खेळाडू जासई 40+ धनराज पाटील होईल झेल बाद. धमाका ज्यांच्यासाठी बक्षीस अनेक आहेत. श्रीकांत म्हात्रे, ऑस्टिन म्हात्रे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 5000 रुपये आणि आमचे भूषणदादा म्हात्रे आयोजन कमिटी यांच्या वतीने तब्बल 2400 रुपये प्रत्येक षटकारासाठी. बलिशेठ घरत यांच्या वतीने 5000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. 5555 रुपये. बघा एका बॅट्समनसाठी ज्याची प्रतीक्षा मागातपासून होती तो मात्र छोटा पॅकेज बडा धमाका. बघूया मैदानामध्ये उतरले नॉनस्ट्राईक इंडला रणजित पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाला आता प्रत्येक एक षटका तरी मारा जवळजवळ मला 15,000चं बक्षीस तुमच्याकडे आहे. ऑस्टिन म्हात्रे आणि श्रीकांत म्हात्रे यांच्या वतीने एका षटकाला 5000 रुपये आहेत आणि बलिशेठ घरत यांच्या वतीनं 5555 रुपये आणि भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकाराला 2424. एका खेळाडूसाठी एवढं बक्षीस. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा जासे 40+ कल्पेश पाटील यांना देखील आपण बक्षीस पाहिलं होतं, पण आज रणजित पाटील मच्छू यांच्यासाठी बक्षीस आहे. यावेळचा हा बॉल पडल्यानंतर खरं तर चांगलाच टर्न पाहायला मिळतो. आयुष गोंधळी यासाठी ओळखला जातो. हातभर हा चेंडू वळवतोय. या मैदानामध्ये आपण संदेश पाहायला गेलो तर मिडल षटक टाकलंय, त्यामुळं बराचसा विकेटचा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. समोर रोशन मात्रे. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवलाय. आयुष गोंधळीला आपण पाहिलं एकत्र अपकमिंग स्टार आहे. चांगली गोलंदाजी अनेक वर्ष त्याने केलंय आणि चेंडू पडल्यानंतर खरं तर हातभर वळवले जातात, ही खरं तर शैली आहे. यावेळचा हा बॉल बघूया. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय, पण पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर वळवले जातात, हीच ओळख आहे. अतिशय चांगली खरं तर आता गोलंदाजी पाहायला मिळते ती आयुष गोंधळीच्या माध्यमातून. धावपट्टा धावा लागल्या गेल्या फक्त 16 धावा. पुढे जाऊन खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, पण बॅटला बॉल लागून देत नाही आयुष गोंधळी. 5 चेंडू सलग निर्धाव फेकलेत. पुन्हा एकदा कारनामा करेल का आयुष गोंधळी? एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या खारकोपरकरांनो. काय कमालीची गोलंदाजी केलंय आयुष गोंधळीनं. यावेळी आणखीन एक यावेळी डॉट बॉल आणि मिडल षटक आला. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या आयुष गोंधळीसाठी. झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा. मिरच्या बिरच्या ना बॅटीला बॉल ठोको नाही याचे. हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारित त्याला बॉलाची लाईन नाही समजत.
पण त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. चला आता एका कॅचसाठी सुद्धा बक्षीस आहे त्याच्यासाठी. आमचे निलेश दादा मात्रे सुद्धा बसले, त्यांच्यावरती सुद्धा बक्षीस आहे. कल्पेश पाटील असतील, ऑस्टिन असतील, आमचे श्रीकांत यांच्यावरती सुद्धा एका कॅचसाठी आता तब्बल 2000 रुपये. रक्षित मात्रे तुमच्यावरती ना, तुझ्यावरती सुद्धा 1000. शेरू तुम्ही सुद्धा लावा. मिथुन मात्रेंसाठी 2 विकेटसाठी 2424 रुपये आहेत. येणारे आता बॉल असतील ते 30 आणि जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. तुमची खरं तर मैत्री एवढी आहे ना, मी मगाशी सांगितलं भूषण भाईला की कॅलेंडरमध्ये 365 दिवस आहेत. 365 दिवसामध्ये एवढे मित्र आहेत कल्पेश पाटील यांच्याकडं की प्रत्येक दिवशी त्यांचे एवढे मित्राचे बड्डे असतील, एवढे त्यांची खरं मित्र आहेत. कॉल लॉग त्यांचा पाहायला गेलं तर जवळजवळ मला वाटते 3 ते 4 हजारपेक्षा जास्त मित्र आहेत. आणि तेवढं क्रिकेटवर प्रेम आहे. नेहमीच पाहायला गेलं तर फार मोठे योगदान असतं क्रिकेटसाठी. नेहमी ज्यांचं योगदान राहिलं आहे. स्मितानंतर स्ट्रायकर जासे संघाचे ते खरं तर संघ मालक आहेत. अनेक वेळा जासे प्रीमियर लीग असेल किंवा शिवशंभू एंटरप्राइजची नाईट क्रिकेटची स्पर्धा असू दे, फार मोठं योगदान राहिलं आहे. जासे 40+ संघामध्ये देखील ते चांगले खेळलेत. वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि उरण भारतीय जनता पार्टीचे खरतर चिटणीस बलिशेठ घरत यांच्या वतीनं हा कारकोपर संघानं जर 1 षटकामध्ये सामना जिंकला ना, तर कारकोपर टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि ही मॅच जर आता जिंकली जासे 40+ संघानं बलिशेठ, तर आता 25,000 लागलेत. अजून एक बोकड देऊ आपण. ही मॅच जिंकली ना तर 25,000 रुपये आहेतच. आणखीन एक बोकड आपण जासे 40+ संघाला देणार आहोत. मगा म्हणजे जवळजवळ 35,000चा कॅश प्राइज आहे. आता मात्र गोलंदाजी तर मिडल षटकं टाकायला लागतील. मिथुन मामा आलेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे. प्रमोद मडवी आणि रक्षित म्हात्रे यांच्या वतीनं 2 विकेट घेतल्या तर 2424 रुपये. टाळ्या शिट्ट्या सर्व काय आता पाहायला मिळत्या. अनेक प्रेक्षक आहेत. रणजित पाटील तुमच्याकडे सुद्धा बक्षीस आहे. ऑस्टिन म्हात्रे, श्रीकांत म्हात्रे, निलेश म्हात्रे यांच्या वतीनं एका कॅचसाठी कल्पेश पाटील यांच्या वतीने सुद्धा तब्बल 2000 रुपये आहेत. एक कॅच तुम्ही घ्या, तुमच्याकडे 2000. आयुष गोंधळीनं जे मेडल षटक टाकलं त्याच्यासाठी सचिनदादा घरत मामा त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचे कॅच प्राइज आहे ना. 1000. पहिलाच बॉल चांगला लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला. नितीन नाईक कमालीचं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. नितीन नाईक यांना पाहतोय ज्यांनी क्षेत्ररक्षण केलंय. ज्यांच्या वतीनं मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या संघाला संपूर्ण ड्रेस कोड आहे. आणि जासी संघाचा जो 40+ संघ खेळतोय ना त्यासाठी सुद्धा संपूर्ण ड्रेस कोड देण्यात आलाय. अशी नितीन नाईक आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा हा बॉल आडव्या बॅटनं जरूर पाहायला मिळालाय. लॉंग लेग क्षेत्र खाली आहे. चेंडू चालला एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे आलेला हा दणदणीत चौकार. मध्ये बलिशेठ सांगतात तुम्ही ठेवा बस. जासे प्रीमियर लीग कमिंग सून, लवकरच एक मोठी स्पर्धा. याच विभागामध्ये एक नामांकित स्पर्धा, जासे गावाच्या प्रत्येकाला हव्याविषयी वाटणारी स्पर्धा जासे प्रीमियर लीगचं लवकरच आयोजन पाहायला मिळेल.
यावेळचा मोठा फटका सजवला मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत चेंडू अडवला देखील गेलाय कमालीचं खरं तर हे मिथुन मात्रेचा एफर्ट पाहायला मिळालाय सामना आम्ही हारणार नाही आहोत हे सांगत असताना चांगले खरं तर क्षेत्ररक्षण त्यांनी केलाय चेंडू अडवण्याचा प्रयत्न रिचेक केला जातोय पंचांनी खरं तर टीव्ही अंपायरची मागणी केली पाहूया हा चेंडू सेफ अडवलाय की नाही हे तपासलं जाईल सेफ आहे 7 धावा आल्यात भूमिका स्पोर्ट चिली संघाचे कॅप्टन आलेत यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेने पुन्हा एकदा लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे चेंडू चाललाय दणदण करत सीमा पार आलाय हा आणखीन एक चौकार कबनबाईची संतूबाई आणि हेच गाणं खरं तर खारकोपर संघ नेहमीच जेव्हा जेव्हा जिंकत असतो तेव्हा तेव्हा या गाण्यावर खरं तर एन्जॉय करत असतात यावेळचा बॉल थोडासा खोलामध्ये टाकला तर प्रवीण गरतना बघू शकता रणजित पाटील सध्या प्रयत्न करतोय झेल घेण्याचा पण इथून मात्र मिळा जाईल एकेर धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या 12-25 मध्ये 5 बनवायच्यात एक षटकार आला तरी बलिशेठ घरात वेदिका एंटरप्राइज यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे खारकोपरच्या संघासाठी दिलं जाईल कारण पहिल्या षटकामध्ये तुम्ही सामना जिंकणार आहात एक षटकार आला तर इथून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज आखू टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलाय सीमारेषा पलीकडे जय हनुमान खारकोपर संघानं एका षटकामध्ये हा सामना जिंकलाय अभिनंदन वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर आणि भारतीय जनता पार्टीचे चिटणीस बळीशेठ घरत यांच्या वतीनं जय हनुमान खारकोपर टीमला इथून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आणि या सामन्याचा हिरो गाडी क्रमांक 15 प्रतीक पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो ज्यानं 2 विकेट मिळवल्यात आणि चांगली शिखर बॅटिंग देखील केली असा प्रतीक पाटील ठरलाय या सामन्याचा हिरो यस पवन सामन्याचा हिरो प्रतीक पाटील याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय आणि हे मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी आपण विनंती करत आहोत योगेश म्हात्रे सरांना आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा बलिशेठ घरात यांच्या वतीनं कृष्णाबाई घरात यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देणार आहोत आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज हे सुद्धा देणार आहोत चला 1000 रुपये सुद्धा वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर बलिशेठ घरात यांच्या वतीनं आणि योगेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय काय सांगशील एकंदरीत प्रत्येक 5 एंट्र्या झाल्यात 5 नाईटमध्ये 5 ठिकाणी तुम्हाला बक्षीस मिळालंय एकत्र संघ झालाय काय सांगशील जे आता संघ एका गावामध्ये 2-2 3-3 संघ आहेत या गावांच्या खरं तर क्रिकेटसाठी तुम्ही काय संधी देशील मला वाटतं एक संघ नव्हता तेव्हा आम्हाला एक सुद्धा ट्रॉफी नव्हती गावात नंतर एक संघ केला त्याचे मला जवळजवळ 6 नाईट लागले कंटिन्यू आणि एक मला वाटतं सुपर 8 आम्ही हारलो कुठेतरी त्याच्यानंतर ही 6वी नाईट खेळतो आम्ही लगातार जे अलीकडच्या खरं तर काळामध्ये एखादा खेळाडू खेळतो लगेच टीम फुटते त्यानंतर गावामध्ये थोडंसं राजकारण असतं हे बाजूला ठेवून जेव्हा गाव एकत्र येतो संघ एकत्र होतो त्याचा किती फायदा होतो फायदा खूप होत आहे आता आम्हाला तो रिझल्ट दिसत आहे आणि आम्ही याच्यापुढे असाच खेळण्याचा प्रयत्न करू आणि ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू हा जो संघ एकत्र झालाय गाव एकत्र झालाय याचं खरं तर तू कोणाला क्रेडिट देशील पूर्ण गाववाल्यांना देईल कारण त्यांनी पहिला सपोर्ट केला आमची गावाची एक टीम करायसाठी आणि नंतर सर्व प्लेयर्स लोक ते प्रतीक पाटील आणि आज मात्र अतिशय चांगला असा खेळ पाहायला मिळाला मेगा फायनल मध्ये दाखल झाला तो म्हणजे जय हनुमान खारकोपर संघ आणि आपण वळूयात नाणेफेकीचा कॉल काढण्यासाठी एका बाजूला भूमिका स्पोर्ट चिरले आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर या बलिशेठ घरात यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत बेगिना शेठ भात्री प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जास्ती संघाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे उरणचे चिटणीस आणि वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर बलिशेठ घरात एक दमदार व्यक्तिमत्व गोल्डन मॅन आपण पाहू शकताय ज्यांचं खरं तर हॅलो
ज्यांचं खरं तर गोल्डन हार्ट आहे